Baba
सुकृताची गोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा
फळी ठाया बळी पावले आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा पावटणी केला काळ जया बळ होते ते आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा का म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा राम रायाच्या फळी ठाया बळी पावले आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये करिता हनुमंताचे स्मरण विघ्नते होय निर्विघ्न स्मरणे सुलभे ब्रह्मज्ञान कथा पावन हनुमंते विठ्ठल प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देऊचे सुप्रसिद्ध संत तुकोबारा यांचा 4 चरणाचा आज आपल्या गावातील सर्वांचे लाडके वैकुंठवासी कैलासवासी स्वर्गवासी रंगनाथ तात्या चोरगडे यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं अभंग हा निवडलेला आहे। आजचं कीर्तन म्हणजे मोठ्या महाराजांचं कीर्तन आहे, पण त्यांना यायला थोडासा वेळ आहे, उशीर आहे, त्यामुळं आमच्या चोरगडे सरांनी ही सेवा माझ्याकडे दिलेली। महाराज येईपर्यंत म्हणा 1-1:30 पावणे 2 वाजेपर्यंत आपल्याला कीर्तन करायचं आहे। कदाचित महाराजाला जरी वेळ लागला तर तेनं आपल्याला सांगितलेले माणसं जीव घाला, आल्यानंतर मी 5-10 मिनटं प्रवचन करील। विठ्ठल हातो फळी ठाया बळी पावले आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार म्हणजे ज्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हा त्रिदिवसीय कार्यक्रम ठेवलेला आहे आमच्या चोरगडे सरांनी, त्यांचे दोन्ही चिरंजीव आणि एक मुलगी वसंत भाऊ मुंजाजी सर, त्यांना सर्व लाडानं गावातील लालू भाऊ म्हणतात, आणि आमच्या अनुसयाबाई त्यांच्या मुलगी इथं नागटण्याला दिलेलं आहे त्याला, अशा सर्वांनी मिळून आपल्या वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता
हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम केलेला आहे महाराज. ह्या लेकराय करता आजचा दिवस म्हणजे पर्वकाळाचा दिवस आहे. पुरुषासी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळ अति पवित्र. हा पर्वकाळ मागुता पुरुषासी जोडेन सर्वथा, एत श्रद्धेने धर्म करिता अक्षय तत्वता तया जोडी. फार मोठा पर्वकाळ या तिन्ही साधला पर्वकाळ आणि गेला अंतरीचा मळ. हा पर्वकाळ मागुता आणि पुरुषाशी न जोडे सर्वथा. पुन्हा पुन्हा हा पर्वकाळ येत नसते. म्हणून तिन्ही भावंडा करता आजचा पर्वकाळाचा दिवस. तसं पाहिलं तर तात्या ज्या दिवशी गेले त्या दिवसापासून 13 ते 14 15 दिवस सारखा कार्यक्रम होता महाराज घरी. सर्व भजनी मंडळी गावातील बाया पोरं हरिपाठ म्हणू लागले. खर्च लेकरायनं केलेलाच आहे मला. आता गुरुजीच्या बाबतीत बोलायचं झालं तर 3 ते 5 लाख रुपयाचा खर्च पुस्तक असाच. हे पुस्तक छापलेलं आहे तात्याकरता आणि वारकरी संप्रदायाचं. 5 लाख रुपये खर्च आहे पटलांगी मला. खर्चाच्या बाबतीत मागं पुढं नाही मला. गुरुजीनं सांगितलं महाराज पैसे किती लागू द्या, तात्याच्या पुढं पैसे आम्हाला शून्य येतं. विठ्ठल ज्यांचे महाराज वर्ष श्राद्ध आहे त्या तात्याबद्दल मी बोलणं म्हणजे गुटे साहेब तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तात्याचं माझ्यावर किती प्रेम होतं. हे मी सांगायची गरज. ज्यावेळेस तात्या आजारी पडली होती भगवान महाराज आणि औरंगाबादहून त्यांना घरी आणलं कोले पाटील. त्यानं रुद्रूला सांगितलं महारुद्राला, बाळू महाराजाला आधी आंगडं शिव म्हणते शर्ट कपडा द्याला रुद्रूपशी या शास्त्री. आणि महारुद्राला म्हणले बाळू महाराजाला आंगडं शिवायचं म्हणजे शर्ट शिव. मग मी माप दिलं का नाही, मला 2-3 फोन. माप दिलंस का नाही जाऊ. मला ते ना आयुष्यात महाराज म्हणून कधी हाक मारली नाही शास्त्री महाराज. मला ते बाळासाहेब म्हणायचे. त्याचं कारण म्हणजे आमचे फॅमिली संबंध होते महाराज. माझी आजी गंगाबाई म्हणजे आजीपासून आमचे वडील आणि चुलता तात्याचे मित्र भास्कर जुना त्याचा संबंध. मला कळत नाही तेव्हापासून तात्या आमच्या घरला यायचे. म्हणून त्यानं मला कधी महाराज म्हणून हाक मारलीच नाही. बाळासाहेब त्याला अभिमान वाटायचा महाराज. आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे पुन्हा मोठ्या महाराजाच्या सान्निध्यात मी आल्यामुळं त्याचे गुरु मोठे महाराज आणि माझे गुरु अण्णा मोठे महाराज असा गुरुबंधाचा संबंध असल्यामुळं. आणि मागच्या काळामध्ये सर राहायचे गंगाखेडला आणि वसंतभाऊ लेकरं बाळा घेऊन नांदेला राहायचे महाराज शिक्षणाकरता. मग घरी बाई आणि तात्याच. मग आमचं जाणं येणं भगवान महाराज आम्ही फटांगे. बाईला होत नव्हतं शेवटच्या काळामध्ये मला राजी. तुम्हाला माहिती आहे बाईची परिस्थिती. पण आम्ही 10-5 जण आले की वर्दळ
तात्याच्या मोहरी नंबर बाईचा लागतोय. तेवढ्या परिस्थितीमध्ये तशी भाकरी करायची, बेसन करायचं, काय जे ताक करायचं महाराज. मग इथं नानानं बसायचं, असं ऋषीबापूनं तिथं बसायचं, रुद्रूनं. आता कमी जास्त कुटुंब म्हणलं की भांड्याला भांडं लागत होता. कधी तात्यानं रुद्रूवर रुसाव, रुद्रूनं तात्यावर रुसाव, बापूनं रुसाव. बापूनं मला 2 महिन्यापासून बोलत नाही झालं. पण ज्यावेळेस जेवायची आठवण यायची त्यावेळेस रुद्रूची आणि तात्याची बापूनं आठवण करायची मला. अरे त्या बापूला बोलवा, रुद्रूला बोलवा जेवायला, भास्कर. फटकळ स्वभाव होता, बोलताना एखाद्या बार फटकळ बोलायचे महाराज, पण अंतकरणामध्ये प्रेम होतं विठाल. म्हणून गुरुजीनं एक पुस्तक काढाय छोटं, माझ्या आठवणीतले तात्या. त्याच्या पोटाला जन्म आला महाराज त्याच्याबद्दल नाही. आपल्याला जर इतका अनुभव आहे तर त्याला किती अनुभव असेल. म्हणून त्यानं ते पुस्तकच छापलेलं आहे. ते पुस्तक सर्वांनी ते मोफत देणार आहेत. आणि दुसरं जे पुस्तक आहे वामनराव, त्याची किंमत आहे पुणे ते मोफत दिल्या जाणार नाही. कारण कालच सांगितलं गुरुजीनं रात्री, मुफ्त में मिली हुई चीज की किंमत नाही राहती. फुकट म्हणल्या कोणी वाचायचे नाही, त्याच्यामुळे त्याची किंमत आहे. आणि लयच लोकांना आग्रह केला तर मला मोफत बी देऊ तसं काय नाही विठाला. आणि एवढ्या प्रसंगामध्ये त्या कुटुंबावर दुःख कोसळलेलं आहे. एवढं दुःख कोसळलेलं असताना सुद्धा पहाडासारखं हा कार्यक्रम त्यानं मोडला नाही महाराज. आपल्या वडिलाबद्दल आस्था, प्रेम, श्रद्धा. आणि एवढं आज मोठी तिथी लग्नाची असून सुद्धा, फार मोठी तिथी लग्नाची, फार मोठी तिथी. आम्हाला 3 लग्न आहेत मुळाची फटांग मामा. म्हणून लोक काही लग्नाला गेलेत, काय गेलेत, पण तरी बी पोर्तुगाल म्हणजे जे काही तात्याचे प्रेमाचे माणसं आहेत तेवढे इथं उपस्थित झालेले आहेत. आणि त्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे, लक्षात घ्या. आपल्या वडिलाचं महत्त्व कसं वाढवता येईल. वाढवी महत्व कोणाचा वाईट वाढवी. आपल्या वडिलाचं महत्त्व कसं वाढवायचं हे मुलाच्या हातात असते महाराज. म्हणून त्यांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. म्हणून आजच्या दिवशी जे काही तुम्ही अन्नदान करता, घरचे जे पुरले धन ते घरचे घरीच राहील जाण. दान धर्म हे सवे चालते धन, अंगा बंधन लागून दी. घरातलं धन घरातच राहणार आहे गुरुजी, बँकेतलं बँकेतच राहणार आहे. आजच्या दिवशी जे काही तुम्ही अन्नदान करता, कोण्या महाराजाला 10 रुपये दक्षिणा देतान, कोण्या बामणाला दक्षिणा देतान, वारकाला कपडे करतान. आता आपल्या वडिलाच्या स्मृती प्रित्यर्थ तुम्ही ग्रंथ निर्माण केला. तुम्हाला जेवढं काय तुमच्यामध्ये ऐपत आहे तेवढं तुम्ही आज दान धर्म जेवढं करता तेवढं तात्यासाठी चांगलं. म्हणून त्यांनी तर जागा त्यांना चांगलीच मिळालेली महाराज. म्हणून अभंग तसाच निवडला मी. एकी केली हातो फळी अंठाया बळी पावले, ते प्राप्त झाले. हो, त्याच्या बळानं महाराज, भक्तीच्या बळानं म्हणा, वैराग्याच्या बळानं म्हणा. किती वैराग्य होतं, किती भक्ती होती, किती ज्ञान होतं हे मी सांगू शकत नाही महाराज. चांगल्या चांगल्यासोबत तात्या इंग्रजीमध्ये बोलायचे, चांगल्या चांगल्यासोबत. युनिव्हर्सिटीमध्ये माझे मामा युनिव्हर्सिटीमध्ये होते 90च्या काळ. त्याला बसायला कार होती माणिक महाराज. कॉलेजला भेटी द्यायचे नादरे म्हणून, नादरे सर. ते कधी मध्ये घरला आमच्या यायचे. तात्या भेटायला यायचे त्याला.
आता ते इंग्लिशचे टीचर असल्यामुळे ते इंग्रजीमध्ये कधी कधी गप्पा मारायचे. त्यावेळेस तात्यानं त्याला इंग्रजीमध्ये उत्तर द्यायचं विठाल. आणि भक्तीच्या बाबतीमध्ये सांगण्याची गरज नाही, नित्यनेम होता महाराज. त्याचे सर्व संगी सोबती म्हणजे पारावरले माणसं. सूर्यपान महाराज ज्याचा खिसा गार त्याचा मारुतीचा पार. आम्ही सगळे गार झालेले माणसं. मग तात्यानं याचं. पण गुट्टे साहेब तात्याचा खिसा गार नव्हता, गार होता. अहो गंगाखेडला बंगला, इथे एक बंगला, जमीन जायदा, त्याला पारावर थांबायची गरज नव्हती. पण भक्ती होती भास्कर. मग आलं की साड्या भोळ्या माणसामध्ये राहायचं महाराज. ते त्याचे सोबती. एवढं दुखू लागलं औरंगाबादला बस माऊली. तरी तिकडली खबर ते ना ननग्या मालकाला घाबरायचं जरा. लालू भाऊला ननगे मालक म्हणायचं कारभारी. वसंत भाऊला तेवढं घाबरत नव्हते, पण ननग्या मालकाला मला कारभारी आली की जरा दबत होती. त्याचं ध्यान जास्त होतं महाराज तात्यावर. म्हणजे तात्याला त्रास होऊ नये असं त्याला वाटायचं. पण तात्याला त्रास नव्हताच. ते तात्याला प्रेम होतं लक्षात घ्या. मग पारावर विचारायचं मला पोती झाली का आपली, ती फलानी सुलूबाई आलती का, शशाबाई आलती का, माऊली आलता का, भालके माऊली आलता का, हरिपाठ झाला का, पोती झाली का फटांगे मामा. सारखं ध्यान हेच होतं महाराज. त्यानं बंगला होता का, कोणी घरी आलं का, माझं रान काय झालं, काय पेरलं होतं, कापूस किती झाला, हे कधीच त्यानं शेवटच्या क्षणापर्यंत विचारलं नाही. आणि आपल्या वारकरी संप्रदायाचं एक धोरण असतं कोले पाटील, अंतकाळाला ज्याचं स्मरण होईल त्याचा त्या माणसाला जन्म मिळत असते. लक्षात घ्या. हो तरी तपोबळी तरी तपोबळी वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. अंतकालेच मामेव इवाय बी आलेत आमच्या जालन्याचे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती समद्भाव याती नास्त्यत्र संशया. अंतकाळाला ज्याची माणसाला वासना होईल त्या माणसाला त्याचा जन्म मिळत असते. मरणी जयाजे आठवी महाराज. मरणी जयाजे आठवे, तो तेची गती ते पावे, या लागी सदा स्मरावे मातेची तुआ. अंतकाळाला मरणाच्या टाइमला ज्याचं माणसाला आठवण होईल, स्मरण होईल, त्याचा जन्म त्याला पुढचा मिळत असते. लक्षात घ्या. मरणाच्या अंती राम मरणाच्या अंती राम म्हणे जरी, नलगे यमपुरी
जावे तया. न लगे यमपुरी जावे तया. आणि मरणाला आठवण कोणती होती त्याच्यासाठी ज्ञानोबारानं सिद्धांत दिलेला आहे. जागृत अवस्थेमध्ये ज्याचं आपण चिंतन करू, झोप लागल्यानंतर, डोळा लागल्यानंतर स्वप्न तेच पडत असते. भास्कर थोडं लक्ष देऊन ऐका. जागृत अवस्थेमध्ये ज्याचं आपण चिंतन करू, रात्री झोप लागल्यानंतर, डोळा लागल्यानंतर स्वप्न तेच पडत असते. तसं आयुष्यभर जे काय आपण करू, चांगलं वाईट, ते अंतकाळाला आपल्या मोरी उभं टाकत असते. लक्षात घ्या. असं ज्ञानोबाचं मत आहे ज्ञानेश्वरीमध्ये. जागता जवासी जेने ध्याने भावना भावीजे, डोळा लागत खेवो देखीजे, तेची स्वप्नी, तेची सकारात्मक सांगितलं, तेच स्वप्न पडतंय, दुसरं पडत नाही. मग कोणी काही करा, जागृत अवस्थेमध्ये ज्याचं चिंतन केलं, झोप लागल्यानंतर स्वप्न तेच पडत असतंय. तसं अंतकाळाला आयुष्यभर जे काय आपण करू, तेच अंतकाळाला मोरी उभं टाकत असतं. मग असा सिद्धांत आहे. महाराज म्हणले ना, अंतकाळे ज्याच्या नामाले मुखा. मग बरेच लोक म्हणतात आयुष्यभर परमार्थ काय करायची गरज आहे, मरतानी राम राम म्हणायचं. पण आयुष्यभर म्हणून तर येईना, आणि आयुष्यभर नाही म्हणल्या येतंय का? आमचे महाराज नेहमी सांगायचे, एखादी बाई नांदून तर बिगीन वरमाय होईन म्हण, आणि नांदी म्हणायली म्हण मी कधी वरमाय होईल. विठाल विठाल. आता इथं सर्व शिक्षक लोक बसलेले. चोरगडे सर ऐकालेत का तुम्ही? विद्यार्थी 1 वर्ष रेग्युलर शाळा करतो. रेग्युलर सांगालो मी, कधी जाते कधी नाही असं नाही बरं, रेग्युलर. पुन्हा ट्युशन व्यवस्थित करते, आणि दिलेलं अभ्यास घरी आल्यानंतर होमवर्क म्हणतात त्याला. घरी आल्यानंतर करायचं काम म्हणजे अभ्यास व्यवस्थित करतो, शाळा व्यवस्थित करतो, ट्युशन व्यवस्थित करतो. तरी भास्कर भाऊ बिगिन पास होईना विद्यार्थी, आणि आयुष्यभर सालभर शाळेतच गेलं नाही पोरग, शाळा बुडीली. आणि निकाल लागल्यानंतर म्हणून लागलं, अरे माझा पेपरमध्ये फोटो आलाय का? विठाला विठाल नाही महाराज. अरे आयुष्यभर सालभर अभ्यास करून तर बिगिन पोरग पास होईना, आणि शाळेत न जाता त्याचा फोटो येईल का पेपरला? शक्य नाही गोष्ट. तसं आयुष्यभर परमार्थ करून जर अंतकाळाला देवाचं नाव येत नसेल, लक्षात घ्या, तर न करता येते का? कोले पाटील इथं बोथी म्हणून गाव आहे, राणी सावरगावच्या अलीकडं. त्या शिक्षण अधिकाऱ्याचं काय नाव? कुणगीर साहेब. मला वाटतं कुणगीर साहेबाच्या आईचं का वडिलाचं वर्ष श्राद्ध होतं, गोड जेवण का काहीतरी. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार बाबासाहेब महाराज इंगळे यांचं कीर्तन. पण त्यांना यायला उशीर असल्यामुळं भगवान महाराज म्हणले, बाळू महाराजाचं कीर्तन तर असं करा पोलीस. मग मला केलं उभं हटांगे मावा. मग अभंग मी हेच घेतला, याजसाठी केला होता टास, शेवटीचा दिस गोड व्हावा. मग अर्धा पाऊण तास कीर्तन झाल्या, 15-20 मिनटं कीर्तन झालं सूर्यभगवान महाराज की बाबासाहेब महाराज इंगळेची गाडी आली, आणि त्यांनी पाहिलं माझं कीर्तन सुरू होतं. मग लोक म्हणू लागले आवरायला बाळू महाराजाला. पण इंगळे महाराज म्हणजे नाही, जरासं बोलू द्या, मी तो चहा घेतो आणि पटका बांधतो. मग ते बसल्या बसल्या माझं कीर्तन ऐकलं, आणि पुन्हा मंडपात कीर्तन मंडपाच्या आल्यानंतर त्यांनी म्हटले मला काय अभंग बदलायचा नाही आता, या केंद्रीय बस मोरी बस नाही तिथं, मला काय अभंग बदलायचं नाही म्हणले. आता बाळू महाराजांना जे अभंग घेतला त्याच अभंगावर मला कीर्तन करायचं. मग त्यानं एक उदाहरण दिलं कीर्तनामध्ये, ते उदाहरण मी तुम्हाला सांगतो. भजन करा विठाल. अरे आयुष्यभर देवाचं नाव घेऊन तर मरताना देवाचं नाव येत नाही, तर अचानक येईल का? येत नाही महाराज. त्याच्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं होतं. एक मारवाडी होती म्हणले, मारवाडी 95 जवळजवळ वय झालं, आणि मराय टेकलं ते. आता अंतकाळ त्याचा जवळ आला. 4 मुलं होते त्याला, क्लास 1 ऑफिसर, कलेक्टर, इंजिनियर. आता वडिलाची तब्येत थोडं बरोबर नसल्यामुळं सर्व मुलं गावाकडे आली. एक उशाला बसलं, एक पायथ्याला बसलं, एक खाली बसलं, कोणी हात दाबू लागलं, कोणी पाय दाबू लागलं. मोठा मुलगा कलेक्टर होता, भाविक होता, श्रद्धाळू होता. ते उशाला बसला होता वडिलाच्या, आणि त्याच्या मारवाडी भाषेत म्हणू लागलं त्याच्या बापाला, पिताजी पिताजी आपका अंतकाल नजीक आया, पिताजी आप भगवान का सुमिरन करो, पिताजी आप नारायण नारायण क्यों. त्याच्या वडिलाला म्हणू लागलं ते, पिताजी आता नारायण नारायण तुम्ही म्हणा, अंतकाळ जवळ आला. पण मारवाड्यानं सांगितलं, ओ नारायण कने तो आपने 10,000 रुपये.
त्यानं आयुष्यभर या जेवारी केली होती. ते मला नारायण नावाच्या माणसाकडे आपले 10,000 रुपये. पण कलेक्टर साहेब म्हणू लागले, पिताजी जिसके तरफ आपके 10,000 रुपये वो नारायण की बात नहीं कर रहे हम. वरी बोट करून सांगू लागलं ते देव नारायण देव नारायण. मारवाडी म्हणला देव या मत देव लेकिन उसको तगादा लगाते जाओ म्हणला. विठाला विठाला. शक्य गोष्ट नाही महाराज, लक्षात घ्या. 2 बंगले जमीन जायदाद असताना कधी जमिनीचा विषय नाही, कधी बंगल्यात थांबले नाही. तुम्हाला सांगतो आयुष्यामध्ये कधीच थांबले नाही. भगवान महाराजांना आता मी काल नेलं त्याला घरला. बाबा म्हणले घराचा नक्षात बदलला बाबा महाराज. मला तर समजच नाही, कारण आम्ही ज्या घरी जात होतो ते घर बांधलेलं नव्हतं तेव्हा गुरुजी, बरोबर आहे का. समोरून पत्रच होते, फक्त लादणी होती, तेवढी बाई राहत होती ते लादणीमध्ये, आणि पुढे पत्रच होते. सगळ्याला माहिती आहे. गंगाखेडलाही राहिले नाही आणि वसंत भाऊनं बांधलेल्या बंगल्यात बी राहिले नाही. तात्या कुठं राहिले? भास्करराव इथं राहिले. मला लक्षात घ्या, त्याला बंगल्याचा मौन होता. अनासक्त जीवन जगले, सर्वांना लक्षात. आसक्ती रणभीष्वंग पुत्रदार ग्रहादिषु नित्यंच समचित तत्व मिष्टा निष्ठोपपत्तिषु. विठाला. कधी मुलाबाळाबद्दल आसक्ती नव्हती, कधी बायकोबद्दल आसक्ती नव्हती महाराज, कधी घरादाराबद्दल आसक्ती नव्हती, कधी देहाबद्दल सुद्धा आसक्ती नव्हती. जो या देहावरी उदासू ऐसिया परी उखिता जैसा बिडारी ठेविलासे साऊली सरसीच असे परी असले पण ते नसे स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. झाडाची सावली वाटे जाता मिनली घरावरी तेतुली असतानाही. विठाला विठाला. म्हणून निष्काम कर्मयोगी जीवन जगले महाराज, लक्षात घ्या. अंतकाळाच्या टायमाला ज्यावेळेस जायचा विषय होता तात्यांचा, त्यावेळेस त्यांनी घरादाराचा लेकरा बाळाचा विचार केला. फक्त मारुतीचा पार, पोती झाली का, रामायण झालं का, भजन झालं का, पंचपदी झाली का, फलानी कुसुमबाई आली का, मॅडम आल्या का, सर्वांची काळजी घेत होते महाराज. तिथून ते मला सारखे त्याचे फोन होते. विठाला नाही तर शक्य नाही, लक्षात घ्या. अंतकाळाला देवाचं नाव येणं अवघड आहे महाराज. आणि आपल्या शास्त्रामध्ये आता सांगितलेलं आहे, जे जे अंतकाळाला स्मरण होईल. आणि शेवट कसा असतंय, कवनु एक काकुळती पळता पवनगती माणिक महाराज, आणि दुपावला अवचिती कुहा माझी पडिला. महाराजांना दृष्टांत सांगायचा. एक माणूस लाकूड तोडायला जंगलात गेला म्हणले, आणि लाकूड तोडायला जंगलात गेल्यामुळे अचानक त्याच्या पाठीमागं वाघ लागला. आता वाघ लागल्यानंतर किती वेगानं पळाला असेल, ते वाऱ्यापेक्षा जास्त वेगानं पळाला. पळण्याचा त्याचा इतका वेग वाढला की समोर कोरडी विहीर दिसली त्याला. कोरडी विहीर, पाणी नव्हतं त्या विहिरीमध्ये. त्याला समजलं की आता आपण विहिरीत पडतो. पण पळण्याचा इतका वेग होता त्याचा की त्याला समजून बी त्या विहिरीत पडावं लागलं. मग तया पडणया आरोते पडण चुकवावया निरुते नाही म्हणून तेथे पडावेची पडे तेवी मृत्यूचे न्यावसरे एके जे जीवासमोर येऊन उभा ठाकी ते होणे. ज्ञानोबा राय म्हणतात ते होणे मग न चुके भलत्या परी. विठाला विठाला. तेच व्हावं लागते बदनेसर केंद्रीय गुरुजी, दुसरं व्हात मला जमतच नाही. आमचे राम महाराज इळेगावकर द्रष्टांत सांगायचे. मोठ्या महाराज संघ राहत होते राम महाराज इळेगावकर. एक सामान्य माणूस म्हणजे मराय टेकला. आता मरतानी माणसाची काय अवस्था होती त्यांना विचारच करू नये. आणि ज्याला अनुभव आहे त्याला सांगता येत नाही. कोलीपाटी आमच्या महाराजांना सांगायचं, मरतानी अवस्था इतकी बेकार होती. ज्ञानोबारायची ओळी आहे महाराज. सर्व इंद्रिया लाकूड पडे स्मृती भ्रमा माझी बुडे मन होय वेडे कोंडे प्राण. इंद्रियाला काही समजत नाही, डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही. माणसाचा स्मृतीभ्रंश होतो, त्याची वाचा बंद होती महाराज. बोलता येत नाही त्याला, बडबड करता येत नाही.
म्हातारं मराय टेकलं आणि 1000 विंचू एका जाग्यावर एकदाच चावल्यानंतर जेवढं दुःख होतंय तेवढं दुःख माणसाला मरताना होतंय म्हणून एक एक रोमाची आठाई आणि सहस्त्र इंगळाची वेदना पायी 1000 विंचू एका जाग्यावर एकदा चावल्यानंतर जेवढं दुःख होतंय तेवढं मरताना दुःख होतंय म्हणून. मग असंच एक माणूस म्हातारं माराय टेकलं आणि त्याला बोलता येईना. राम महाराजांना खूप आटपशीर दृष्टांत सांगायचं ते वा के करू लागलं म्हणते वा के म्हणजे पोराला वाटलं वासुदेव के म्हणजे केशव. बाबाला वासुदेव केशव म्हणायचं काय की पण बोलता येईना. वाचा बंद पडली बंदनेसर. म्हणून एका शाण्या माणसानं मोठ्या मुलाला सांगितलंय बघ म्हणले पिंट्या इकडे. अरे तुझ्या बाबाला वासुदेव केशव म्हणायचंय पण वाचा बंद पडल्यामुळे बोलता येईना. गंगाखेडला जाय आणि मेडिकल दुकानावर 200 रुपयाची वनस्पती भेटती गडमच्या तिथं. ती वनस्पती आण तिला वाट आणि वाटून बाबाच्या जिभीवर ठेव. बाबाला बोलता येते आणि बाबा मग वासुदेवाय नमः केशवाय नमः म्हणतात आणि वैकुंठाला जातात. मुलगा गंगाखेडला गेला 200 रुपयाची वनस्पती आणली दादा. 200 रुपयाची वनस्पती वामनराव वाटली आणि बाबाच्या जिभीवर ठेवली. म्हणले बाबा आता बोला. म्हणा म्हणले वासुदेवाय नमः केशवाय नमः हरी वासुदेवाय नमः केशवाय नमः. म्हणा म्हणले बाबा वासुदेव केशव म्हणा. बाबा म्हणला कशाचा वाशान केशा लावला सर म्हणला. 1 घंटा झालं ते वासरू केरसुनी खाले म्हणून बोंबलू लागलो म्हणला विठाला शक्य नाही. लक्षात घ्या मृत्यूचैनी अवसरे एके जे जीवासमोरी उभा होणी ठाके ते होणे तेच व्हावं लागते. मग न चुके ते चुकत नाही भलत्या परी कोण्याही परिस्थिती. म्हणून तात्याच्या जीवनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत राम राम म्हणता जावो राम 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 म्हणता जावो माझा प्राण. ऐसे कृपादान दी देवा ऐसे कृपादान दी देवा विठाला विठाला. म्हणून महाराज म्हणतात तात्याच्या जीवनामध्ये त्यानं हातोपळी केली. महाराज एकी केली एकी केली हातोपळी एकी केली हातोपळी एकी केली हातोपळी एकी केली हातोफळी. शास्त्री महाराज हातोफळी एक खेळ आहे बरं. खेळ आवाज हे विको बंद कर माय फक्त मॉनिटर विठाला विठाला. हातोफळी चेंडू फळी खेळ माहिती आहे तुम्हाला. चेंडू फळी म्हणजे पोरं चेंडू फळी म्हणजे काय रे
आत्ताच्या भाषेत त्याला काय म्हणतात? क्रिकेट. आता तुम्हाला क्रिकेटचं येड आहे, पण वृद्ध माणसाला ज्याला काही कळत नाही त्या माणसाला जर क्रिकेट सुरू असला आणि पोरं जर ते चेंडू फळी बघत असली तर त्याला राग येते. काय बघाले तरी शाळेत जातं सोडून, 3 लाकडं 11 माकडं, त्याला त्या खेळाचं काय वाटत नाही मला. चेंडू फळी तुम्हाला सर्वांना माहिती खेळ, तसा हातो फळी एक खेळ आहे, आपण त्याला सुरपाट्या म्हणतो आपल्या भाषेमध्ये. आता वेगवेगळे खेळ निघालेत, त्याला गुरुजीच्या भाषेमध्ये गेम म्हणतात. गेम, व्हिडिओ गेम, ऑनलाईन सगळे खेळ झालेत आता. केंद्रे सर, ऑनलाईन खेळ, बसल्या बसल्या बटणं दाबायचे. मैदानी खेळ राहिले नाहीत आता. मैदानी खेळ कबड्डी, खो खो, आपले जुने खेळ मैदानी खेळ. हातोफळी म्हणजे सुरपाट्या. आता बसल्या बसल्या खुर्चीवर 2-2 तास पोरग तुम्हाला सांगतो सगळं मोबाईल मध्ये खेळ खेळायले महाराज. त्याच्यामुळे लवकर मरालय. विठाला हातोफळी खेळताना अशा उभ्या आडव्या पाट्या मारायच्या. तुम्ही हातोफळी माहिती का नाही? सुरपाट्या, उभ्या अशा पाट्या आणि आडव्या पाट्या. काही उभे गडी उभं टाकायचे, काही आडवे टाकायचे. मग पाटी आडणारी काही गडी आणि लोण म्हणजे सूर निघावं लागत होता, त्याला लोण पाटी म्हणायचे. आणि अलीकडे काही कपाळ पाटी, आता त्याला एक दुसरा शब्द आहे पण त्याला जातीवाचक असल्यामुळे उच्चारता येत नाही. आणि शिवल्यानंतर त्या माणसावर डाव याचा त्या गड्यावर आणि भुरकून निघून गेला. आणि एखाद्या वेळेस समोरचा जर गडी पुढं निघाला आणि अलीकडे एखादा गडी राहिला तर त्याला हात लोन करायचा. त्याला म्हणायचं हातोफळी. विठाला सूर निघाला की त्यानं जिंकलं, डाव जिंकला महाराज. एकी केली हातोफळी, हाताला हात देते एक त्याचा अर्थ. आणि दुसरा हातोफळी म्हणजे हातोहात. हातोहात म्हणजे लवकरात लवकर. एका जन्मात काम केलं तात्याने, एका जन्मात. तुम्हाला सांगतो 1000 जन्म घ्यायची गरज नाही. नाहीतर भगवंताच्या प्राप्तीपर्यंत त्या ठिकाणावर जाण्यापर्यंत हजारो लाखो जन्म घ्यावं लागतात महाराज. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां व्यक्ति तत्वतः. विठाला विठाला. कोट्यावधी लोक आहेत भगवंताकडे वाटचाल करणारे. कोले पाटील कोट्यावधी म्हणालो मी, कोट्यावधी. देवदेव करणारे गुट्टे साहेब किती माणसं आहेत? लाखावर हजारावर नाही, कोट्यावधी लोक बेजार आहेत. बरोबर आहे ना? आस्तेचिया महापुरी रिगताती कोट्टीवरी परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे. विठाला विठाला. चालू जाणे वाट ऐसा विरळाय कादा. चालू जाणे वाट ऐसा विरळाय कादा. आवश्यक शेवट एरवाऊगी खटपट. चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा.
आस्थेच्या महापुरी रिगताती कोट्टीवरी परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे. जागा प्राप्त करणारा जागा ठिकाण्यावर पोहोचणारा तात्यासारखा एखादाच विठाला. म्हणून महाराज म्हणतात सोपं नाही त्या ठिकाण्याला जाणं. आता ते ठिकाण म्हणजे ठिकाणाला वेगवेगळे नाव आहेत महाराज. कोणी म्हणते वैकुंठवासी. माणूस गेल्यानंतर काय देतात वैकुंठवासी. एवढं सोपं आहे वैकुंठवासी. वैकुंठाला जाणं एवढं सोपं नाही मला. लिहिण्याची पद्धत आहे. मोठ्या महाराजांना म्हणे जाव कोणी तेरवीच्या निमंत्रण पत्रिका आणून द्यायचं महाराजापाशी. महाराजांना बघायच्या त्या पत्रिका. वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी. महाराजांना म्हणायचं कवा गेलं रे वैकुंठाला. महाराजांना म्हणे जाव अरे हे लिहिण्याची पद्धत आहे पत्रिकेवर. वैकुंठवासी, स्वर्गवासी, कैलासवासी. नरकवासी लिहिता येत नाही रे म्हणून वैकुंठवासी. विठाला विठाला. एवढं सोपं ना. एखादा जात असतो माणूस महाराज. एखादा ज्ञानोबाने तिचं वर्णन केलं ज्ञानेश्वरी. वैकुंठा जावया तपाचे सायास. वैकुंठा जावया तपाचे सायास. लागे जीवादास करले लागे जीवादास करले करणे बहु. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत वर्णन करायला. कही एकाधेनी वैकुंठा जावे. एखाद्या माणसाला वैकुंठाला जाता येते. एखाद्या. सगळेच वैकुंठाला गेले असतं. मेलेला माणूस वैकुंठाला तर जागा पुरली नसती. एवढं सोपं नाही. कही एखादेनी वैकुंठ. एखादा माणूस क्वचित ते तिही वैकुंठची केले आघवे. ऐसे हरिनाम घोष गौरवे धवळिले जग विठाला हो. तुका म्हणे त्यांनी आणि केली वैकुंठ मी देणी. लक्षात घ्या. वैकुंठाला जाणं सोपं नाही. एखादा माणूस जात असतो. तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदे विठाला वैकुंठाला जाणं अवघड आहे. महाराज म्हणतात ठाया बळी पावले एखादा त्या प्राप्तीला जाणारा महाराज. तसं स्वर्गाला जाणं सुद्धा सोपं नाही. विरळा पाय 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 कादा विरळा पाय एकादा विरळा पाय विरळा पाय विरळा पाय विरळा पाय एखादा विरळा पाय एखादा विरळा पाय विरळा पाय विरळा पाय विरळा पाय विरळा पावे विरळा पावे आणि विरळा पावे एखादा. जसं वैकुंठाला जाणं अवघड तसं स्वर्गाला जाणं सुद्धा अवघड. लिहिणं सोपं
स्वर्गवासी लिहिणं सोपं, पण स्वर्गात जाणं अवघड आहे मला. 100 यज्ञ करावं लागतात असं ज्ञानोबरायचं मत आहे. जे ज्ञान जयाचे हाती तोची समर्थू मुक्ती, जैसा का शतमक संपत्ती स्वर्गीची ये. ज्याच्याकडं ज्ञान आहे तोच माणूस मुक्तीला समर्थ आहे, प्राप्त आहे, त्याला मुक्ती मिळू शकते. ज्यानं 100 यज्ञ केले त्याच माणसाला स्वर्गाची प्राप्ती होता येते. लक्षात. आता एक यज्ञ करणं अवघड. गुरुजीला 3 दिवसाचा कार्यक्रम करायचा म्हणजे एकतर ती घटना झाली, पंढरपूरला जाताना वसंतभाऊचा ॲक्सिडेंट झाला, महारुद्र बोबडेचा ॲक्सिडेंट झाला. मला महारुद्र बोबडे जाग्यावर बसल्यामुळं गुरुजीचे हातपाय गळाले. गुरुजी म्हणले माझा हातच मोडा. भास्कर भाऊ, हात मोडा म्हणजे अहो कारभारीच बसला जाग्यावर. आता कोणला किती द्या की विठ्ठला. कार्यक्रम करायचा म्हणजे गुरुजी सोपं नाही. किती आवड. एक तर वरून निसर्ग साथ देईना, घरी घटना तशी झाली. गुरुजी म्हणले माझे हात पाय गळाले. कमी कोणाच गोष्टीची नाही, पण मानसिकता राहिली नाही. साप्ताह करणं सोपं नाही, 1 दिवसाचा कार्यक्रम करणं नाही, तर 100 यज्ञ करणं सोपं आहे का? एक यज्ञ करणं अवघड आहे मला. तर 100 यज्ञ होतीत का आपल्याच्यानं? होत नाहीत मला. आणि 100 यज्ञ केल्याशिवाय तर स्वर्गाची प्राप्ती नाही. स्वर्गवासी लिहिणं सोपं आहे. त्रिविद्या माम सोमपा पूत पापा यज्ञेरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ति, ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नन्ति दिव्यान दिविदेव भोगान. विठाला विठाला. मश्नन्ति दिव्यान दिविदेव भोगान. दिव्य प्रकारचे भोग त्या माणसाला भोगता येतात. स्वर्गाचा इंद्र होतो महाराज. जे तामरत्व हेचे सिंहासन, ऐरावता सारिखे वाहन, राजधानी भुवन अमरावती, जेत गंधर्व गात गाणी, रंभे ऐशिया नाचनी, उर्वशी मुख्य विलासिनी, अंतोरिया विठाला. स्वर्गवासी लेणं सोपं आहे, पण स्वर्गाची स्थान प्राप्त होणं, त्या ठायाला त्या ठिकाणाला जाणं अवघड आहे महाराज. म्हणून लक्षात घ्या, महाराज म्हणतात ठाया बळी पावलो. पण असे काही तात्यासारखे काही महाराज संत असतात, हो, ते त्या स्थानाला प्राप्त झाले महाराज, त्या ठिकाणाला गेले. म्हणून संत गेले तया ठाया, संत गेले तया उत्तम तेवरे कीर्ती माग, उत्तम तेवरे कीर्ती माग,
बिना पंख उड़ जाय, मूरत तो जाती रहे पर कीरत कभी न जाय. तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तम ते उरे कीर्ती मागे. गेली दिगंबरा विश्वरा भूती, गेली दिगंबरा विश्वरा दिगंबरा. कामापुरतं झाला जाऊ दे. कबीरा जब हम पैदा हुए जगू हंसे हम रोए, ऐसी करनी कर जनो हम हंसे जग रोए. चदरिया जीने रे जीने राम नाम रस दीने. चदरिया जीनी रे जीने जीनी रे जीने जीनी रे. टाळी वाजवा सगळे एक बार. हो माय कुठं बसली माय आहेत ना आमच्या सगळ्याची माय म्हणजे केंद्रे माय बरं. केंद्रे सर गुटे गुरुजी गुटे साहेब केंद्रे गुरुजी म्हणजे माय आहे आमची. त्याच्याकरता टाळी वाजवा सगळ्यांनी. वारकरी संप्रदायामध्ये कोणाला काही कमी पडलं. नुसती गोड बोलते काय देत नाही. हा? नुसती गोड बोलते काय देत नाही. विठाला विठाला. त्याला का मी सांगवलं भगवान महाराज. इथं सूर्यभान महाराज भागवताचार्य माणिक महाराज शास्त्री तुम्ही हे अजून कोणी काय कीर्तनकार असतील सर्वावर तात्याचं प्रेम होतं गुट्टे साहेब. मग सगळ्याला असं वाटतं की बाबा आता मला तर वाटलं इथं हाजरी कीर्तन ठेवावं प्रत्येकाला एक 10-10 5-5 मिनटं बोलायला. पण कसं असतंय गुरुजी म्हणले बाबा तुम्ही जरा असं बोला महाराज येऊस्तोवर म्हणून मला उभं केलं. नाही तर माझा जेवढा अधिकार आहे तेवढा सर्वांचाच अधिकार आहे. आता भगवान महाराजाला सुरू करायचं पण सुरुवातीला माणसं 4-5च होती गुट्टे साहेब. पण कीर्तन सुरू झालं माणसं झाले बघ. मग 1-2 परमाला आगाव म्हणू द्यावं लागते बाबा. विठाला विठाला. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. महाराज म्हणता असं काहीतरी कर्म करा. हो जन्मताने प्रत्येक शिशु रडत 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 जन्माला येते. माणिक महाराज रडत रडत. पण जन्माला आल्यानंतर असं काहीतरी कर्म करा तात्यासारखं की गेल्यानंतर हजारो लाखो माणसं त्याच्याकरता रडावं महाराज. आणि आपण हसत हसत निघून जावं. असं हसत हसत परत तात्याला आलं. म्हणून जिंदगी बडी नाही लंबी नाही बडी होनी चाहिए. किती आयुष्य जगला ह्याला महत्व नाही तू कसा जगला ह्याला महत्व आहे. विठाला विठाला. म्हणून लाखो करोडोची संपत्ती
करोडपती असताना सुद्धा कधी हातात अंगठी तात्यानं घातली, गळ्यात सोन्याचं लाकीट कधी घातलं? गोटे साहेब घातलं का? आता कोणी घालीत असेल त्याला आनंद आहे आता, पण महाराज म्हणतात हाताची शोभा अंगठा घातल्यानं नाही, असं महाराजांचे शब्द आहेत. थापटाक है आँख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से शोभा नहीं है हाथ की, हिऱ्याच्या आणि मोत्याच्या अंगठ्या घातल्यानं हाताची शोभा नाही. बसलेली माणसं म्हणतील तुला मिळणं म्हणून आमचं देखू नका. गोटे साहेब, ज्याला मिळतंय त्यानं 10 बोटात घाला, आमचं काही म्हणणं नाही, पण लोकाला दाखिन्यामुळं घालू नका. हीरे मोती से शोभा नहीं है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, जो प्रभु प्रेम में बलिदान जीवन किया करे. मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में. गेल्यानंतर सुद्धा महाराज तात्याची कीर्ती अमर राहणार आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तात्याची कीर्ती अजरामर राहणार आहे. लक्षात घ्या. विठाला मायेचा अंतकरण होतो. माय एखाद्यावर वसकून पडायची फटांगे. लक्ष्मण महाराज आले. धन्यवाद आहे तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना. मायवरच माणूस रुसतोय महाराज. मावशीवर रुसत नाही किंवा चुलतीवर रुसत नाही. मग कधी ना तात्यावर बापून रुसाव, कधी नानानं रुसाव, कधी रुद्रनं रुसाव. जसं लेकरू ताट वाढल्यानंतर माय ताट वाढती लेकराला, लेकरू ताटावर बसतंय. पण नाराज असलं रुसलेला असलं की ताट असं ढकलून देते, ताट ढकलून देते, नीट कळत आहे मला. पण त्याला पक्क माहित आहे मी ताट जरी ढकलून दिलं आणि रुसून जरी पळून गेलं तर माय नक्की माया पाठीमागे येते. विठाला माझ्यासाठी केला होता 8 हजार शिवटीचा दिवस कोण भावा, शिवटीचा दिवस कोण भावा. आता निसर्गी पावनो शेवटीचा
केला यादसाठी केला होता आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा सर्वांनी या लेकरा करता टाळ्या वाजू एकदा जरा यादसाठी केला होता अट्टहास शेवटीचा दिस गोड व्हावा पण आमचे दादा आलेत मसलेकर ते येळो आलेत बरोबर टाईमवर आले म्हणजे मालक आलेत ना 5 मिनिटांनी आले बरोबर टाईमाला परंपरा मोठी आपल्या तालुक्याची महाराज बडे बडे दिग्गज माणसं या वारकरी संप्रदायात असल्यामुळे येवाई आमच्या तालुक्यामध्ये जेवढे श्रीमंत माणसं आहेत तेवढे माळकरी मोठ्या महाराजांनी केले वस झाला राजा आणि मग आपुलाल्या त्या प्रजा गावातला सरपंच आपला झाला की गाव कुठं जाणार आहे म्हणून जेवढे तगडे माणसं बरोबर आहे गुट्टे साहेब नागन शेठ आपले तात्या अजून कोण अण्णा बरोबर आहे का म्हणजे जे मोठे माणसं आहेत महाराजांना ते वाकिले आधी त्याला माळी घातल्या गरीब माणसं आपोआपच पार काढायचे आता मसल्यामध्ये ज्ञानराज पाटील तात्या झालं ज्ञानराज पाटील मारुतरावजी मुळीकर बापू हे माणसं म्हणजे कसे होते स्वतःच्या मर्जीनं जगले महाराज स्वतःच्या मर्जीनं तात्या चलताना बकळ गाड्या उभा टाकायच्या माया संग मोटरसायकलवाले कोणी जीपवाले तात्या बसा फुले पाटील लबाड नाही बरे तात्यानं असं करायचं पाय जरूर खैत स्वतःच्या मर्जीनं जगली महाराज ज्ञानराज पाटील माणिक महाराज तुम्हाला भगवान महाराज आम्ही जायचं ते ना कीर्तन कुठून ऐकायचं घरूनच ऐकायचं पाराव आले नाहीत कधी त्याच्या मनात असलं तर येत होती ना येत बी नाही मग कीर्तन झाल्यावर म्हणायचं त्या भादुऱ्याला बोलवा घरला भगवान महाराज आम्ही घरला असं पाठ टाकायचे महाराज रांगोळ्या काढायच्या जेवू घालायचं हे बघ तुला काय कमी पडत मला मागत आहे पण लोकाला काय मागं जाऊ नको विठाला वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही आता ऐसे कोणी होणे नाही वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी वैराग्याच्या गोष्टी हे फार मोठं बळ होतं महाराज लक्षात घ्या हे बळ होतं ठाया बळी पावले शास्त्री महाराज बळ कोणतं होतं त्या ठिकाणावर प्राप्त होण्यासाठी त्याच्या पाठीमागं बळ वैराग्याचं होतं महाराज अंगी वैराग्याचे बळ साही खळ जुनावे आणि पुन्हा असं वैतागाचं नव्हतं वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा विवेकासहित वैराग्याचे बळ स्वच्छता संत आमचे पवार सर आले त्याच्या तात्या करता सर्व माणसं जमलेत महाराज विवेकासहित वैराग्याचे बळ आणि धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा विचारास्त वैराग्य असावं उग फुकट वैराग्य वैताग काय कामाचा एक माणूस सकाळ पारावर रुसून जाऊन बसला बायकोचे नवरा बायकोचे भांडणं झाले तोंड बघत नाही मला तो 6 महिने आता
उठलं आणि पारावर जाऊन बसलं. देवळच पाळोस तर बसलं पारावर. पण ढोरं आले, म्हशी आल्या की म्हशीच्या शेपटीला धरून जाऊ लागलं घरला. आणि आगं आगं मशीन मला कुठं नेशी, मला मी आलं नाही, मला मशीन आणलं. विठाल विठाल फार झाला तर आपला वैताग असतंय. आळंदीला पंढरीला काही त्या भंडाऱ्या माळावर माणसं भेटतात मला. भंडाऱ्या माळा एक माणूस बसलो 6 महिन्यापासून. मी म्हणलं काय वैराग्य हो तुमचं, लेकरं बाळ जमीन जायदा सोडून तुम्ही इथं भंडारा माळावर बसले. म्हणलं मला महाराज तसं काय नाही, वैराग्य नाही, मला वैताग आलाय. मला बायको रोजच चहा देऊ लागली, मला भाकर दे ना, काय नाही, लेकरं विचारल्यात मला, म्हणून आलो मला भंडारा माळा. आपलं वैराग्य नाही, आपला वैताग आहे. पण तात्याचं वैराग्य होतं महाराज, लक्षात. अंगी बळ जिनावे, अंगी वैराग्याचे बळ, ठाया बळी पाव, प्रथम भाव शुद्ध धर, आणि अंगी वैराग्याचा भर, भक्ती पाहिजे शिरजोर, आणि याहुनी योग कोणता विठाला विठाला. संत धीर समुद्र, संत धीर समुद्र, आम्ही देवा शक्तीहीन, आम्ही देवा शक्तीहीन. संत धीर समुद्र